नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे रवा ढोकळा. अगदी 2 मिनिटात होतो. हे बघा. आता इथे मी 1 कप जाडा रवा घेतला, 1 कप बारीक रवा घेतला, थोडीशी मिरची घातली, थोडंसं आलं घातलं आणि थोडंसं हिंग, मीठ आणि साखर. बस एवढंच मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आता 2 कप आपला रवा झाला ना, म्हणून मग 1 कप दही घातलं आणि 1 कप पाणी घातलं आणि हे मिश्रण असं दाटसर करून ठेवलं. आता हे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये इनो घालायचा. हे बघा, हा इनो आहे. हा साधारण तुम्ही अर्धा चमचा घाला. मी दाखवते तुम्हाला. हा बघा, हा अर्धा चमचा मी इथे इनो घालत आहे. तुमच्या पुढ्यातच घालत आहे. हा घातल्यावर मात्र त्याच्यावर पाणी टाकायचं. थोडंसंच टाका, फक्त ते इनोला इनो आपला मिसळेपर्यंत. हे बघा, असा फसफस फसफस फेस आला पाहिजे. हे बघा. आणि याच भांड्याला मी आधी तेल आणि लावून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करू शकतात, पण मी याच भांड्याला आधी तेल लावून घेतलेलं आहे, त्यामुळे मी ट्रान्सफर करणार नाहीये. हा मी आता असाच कुकरला 10 मिनिटासाठी उकडत ठेवते आणि मग तुम्हाला मी दाखवते 10 मिनिटांनी. बघा, तर आपलं हे मिश्रण असं झालेलं आहे. हे बघा, आता 10 मिनिटांनी मी हा कुकरचा डबा काढलेला आहे आणि त्याचं हे असं झालेलं आहे तयार. आता हे काय करायचं, ते तुम्ही असं एक ताट घ्यायचं आणि या ताटावर हा डबा असा उलटा घालायचा आणि त्याला हळूहळू असं ठोकायचं. हे बघा, असा मस्त हा असा ढोकळा निघालेला आहे. आता गरम गरम असताच याला जरा कापून घ्यायचा, म्हणजे तो ढोकळा आपल्याला खायला बरा पडेल. हा बघा, आता याला गरम गरम असता मी अशा या त्याला हे करून घेतले आहेत. आता याच्यावर फोडणी करायची. ती कशी करायची मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे एक भांडं घेतलेलं आहे फोडणीसाठी. ते आता इथे आपण गॅसवर ठेवत आहोत आणि मस्तपैकी त्याला थोडं तेल घातलंय मी, अगदी थोडं, किंचित, जास्त नाही घातले. आणि आपण ह्याच्यावर हिंग ऑलरेडी घातलेला होता. तर इथे मी आता ही बारीक मिरची, ही बघा, ही अशी बारीक मिरची मी कापून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मोहरी आणि जिरं आपल्याला टाकायचं आहे. तेल तापायची मी वाट बघत आहे. तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता मोहरी टाकते आधी. बघा, मोहरी मस्त तडतडत आहे. जरा गॅस बारीक करते. मोहरी झाल्यावर मी हे सफेद तीळ घेतले, हे टाकत आहे. त्यानंतर हे जिरं टाकत आहे, ज्या मंगावर उडत आहे. आणि हे सरते शेवटी मी मिरची टाकत आहे आणि हे छानपैकी असं मस्त खमंग फोडणीचा सुटलेला आहे. बघा, मस्त खमंग सुटलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, आणि तीळ कसे उडत आहेत.
आता हा गॅस बंद करून मी फोडणी ह्याच्यावर घालत आहे. थोडी थोडी चमच्याने तुम्ही अशी घालायची आहे. जेणेकरून ती सगळीकडे पसरली जाईल. ही बघा अशी चमच्याने मग तुम्ही ही सगळीकडे पसरायची आहे. हे बघा ही सगळी मी आता इथे पसरवून घेतलेली आहे. आणि मग ह्याच्यावर मी ही थोडीशी कोथिंबीर भुरभुरत आहे. आता तुम्हाला लुक दाखवते. लुक दिसतोय का? हा बघा, हा असा आपला लुक आहे. आणि आता मी तुम्हाला एक तुकडा काढ